नमस्कार. 2026चं बजेट पार पडलेलं आहे. केवळ एकाच खेळाडूमुळे तोपर्यंत चांगलं चाललेलं बजेट पूर्णपणे खाली गेलं. 1900 पॉईंट्स आणि तो खेळाडू आहे STT म्हणजे सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स. काय केलं माहिती आहे नक्की? तर 0.02 वरून 0.05% सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढवला गेला आहे फ्युचर्स आणि ऑप्शन्सवरती. आता मंडळींनो, तुम्हाला माहिती आहे का की FIIs ॲज ऑफ 30/1/2026 बरं का, ॲज ऑफ 30/1/2026 डेटा सांगतो. हा डेटा CDSL आणि NSDL दोघांचा आहे. आणि हा डेटा असं सांगतो की ऑप्शन्समध्ये 44,12,831 कोटी रुपयांचं परचेस FIIsनी केलं. परत सांगतो, 44,12,831 कोटी आणि 44,59,318 कोटी रुपयांची विक्री त्यांनी केली. हे कशामध्ये? ऑप्शन्समध्ये. त्याच्याचबरोबर फ्युचर्समध्ये 3,190 कोटीचे परचेस केले आणि 4,957 कोटीची विक्री केली. म्हणजे बघा किती अवाढव्य पद्धतीने ते मार्केटमध्ये उलाढाल करू शकतात. कुठल्याही पद्धतीने मार्केट चांगलं असो वाईट असो, केवळ फ्युचर्स आणि ऑप्शन्सच्या माध्यमातून ते मार्केट पाडू शकतात. चांगली बाजू आपण याच्यातलं म्हटलं तर असं आहे की गव्हर्नमेंटला महसूल मिळेल. वाईट बाजू याच्यातली म्हटली तर असं आहे की याच्यातनं टर्नओव्हर ट्रान्झॅक्शन कमी होण्याची शक्यता आहे. चांगलं आहे का वाईट हा येणाराच काळ ठरवेल. पण प्रायमा फेसी तरी मला वाटतं हा भाग किंवा हा खेळाडू सोडला तर बाकीचं बजेट नक्कीच चांगलं होतं. मग त्या याच्यामधले काही 15-16 मुद्दे आहेत, ते पूर्णपणे समजून घ्या या आमच्या पेजवरती BPS इन्व्हेस्टमेंटच्या गुंतवणूक गुरूच्या माध्यमातून. धन्यवाद.